मनोज जरांगे हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असून त्याच्या भोवती राजकीय वर्तुळ तयार झालेला आपण सगळेच पाहत आहोत. याच मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्ध हे सुरूच आहे. नुकतीच मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकरांवर तुमचं आणि भुजबळांचं रक्त एकच, उपोषणानंतर सर्वांचा हिशोब करणार अशी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय. याच विषयावर मनोज जरांगेंना सडेतोड उत्तर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलंय. पाहूया. आम्ही मराठी आहोत याचं सर्टिफिकेट आम्हाला तुमच्याकडून घेण्याची गरज नाही आणि ती गरज आयुष्यात लागणार देखील नाही. तुमच्या सत्य परिस्थितीवरती जर आम्ही येऊन बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवणं देखील भारी होऊन जाईल. कारण तुम्ही ज्या पद्धतीतली भाषा वापरता, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही एकेरी शब्दांनी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलता, हे आम्हाला कदापि मान्य नाही. माझं तुम्हाला पुन्हा आव्हान आहे. मी वेळोवेळी मला वाटतं आता हे 100व्या वेळेला आव्हान करतोय. मागचे 8 ते 10 दिवस मी सातत्याने तेच बोलतोय की तुम्ही चर्चेला या. माननीय देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये जे आरक्षण दिलं ते आरक्षण तुम्हाला मान्य नाही का? दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं ते तुम्हाला मान्य नाही का? आणि 2019 मध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेसच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं नाही, हे देखील तुम्हाला मान्य आहे का? या तिन्ही गोष्टीचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं ही माझी विनंती आहे. मग आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीपणे काम करतं यावर तर विश्वास ठेवा. परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेले, तुम्ही पोलीस मानायला तयार नाही, तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही. मला वाटतं अबोव ऑल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे. परंतु त्यांना माहीत नाही की आज मराठा समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. मराठा आणि कुणबी जी आहे ती वेगळी आहे, ती सरकारची भूमिका आहे की भाजपची असे नाही, मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे, आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सरकारने स्पष्ट भूमिका केलंय. दुसऱ्याच्या ताटातलं त्या ठिकाणी आम्ही काढणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं 10% आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची, मराठा समाजाची प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.